नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची, कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद आज दुपारी 4 वाजता होणार आहे आणि यामध्ये काही राजकीय भूकंप ते घडवणार आहेत का, त्याचबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातले इतर देखील कार्यकर्ते येत आहेत। भाजपमधले ते 3.5 लोक कोण असा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याच्यामुळे संजय राऊत आज कोणता राजकीय धमाका करणार असा प्रश्न यामुळे उत्सुकतेपोटी विचारला जातोय। शिवसेनेकडून या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी करण्यात आली। आपण दृश्य बघतोय ही आहेत मुंबईतल्या शिवसेना भवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आता तैनात होताना आपण बघतोय आणि त्या दरम्यान राजकीय भूकंप होणार का असं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे शिवसेनेचे बाण नेमके कुणाला घायल करणार आणि राऊत यांच्या निशाण्यावर नेमके भाजपचे कोण नेते आहेत आणि कुणाला आता संजय राऊत यांनी आव्हान दिले आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी काही वेळात म्हणजे अजून 3 तासांनी मिळू शकणार आहेत। काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी ट्विट देखील केलं आणि ती देखील आपण एकीकडे स्क्रीनवर बघतोय। पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका पत्रकार परिषद कधीतरी शिवसेनेची ऐका ना। सो सोनार की एक लोहार की, सो सोनार की एक लोहार की। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रत्नावर आता आपल्या सोबत आहे। तुषार, आजचा दिवस शिवसेनेच्या पत्रकार परिषदेच्या भोवतीच फिरतोय, कारण त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील आपण सकाळपासून बघतो आहोत। कशा रीतीने पत्रकार परिषदेची तयारी सुरू आहे, कारण पोलीस बंदोबस्त देखील तिथे तैनात दिसतोय। आणखीन काय काय तपशील या पत्रकार परिषदेविषयीचा मिळू शकलाय? रेणुका, आजच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण की संजय राऊतांनी ज्या प्रकारे म्हटलं होतं की 3.5 जण अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीमध्ये जातील, ते 3.5 कोण हा प्रश्न आता संपूर्ण राज्यासमोर उभा राहिलेला आहे। मात्र आजची जी पत्रकार परिषद आहे, एक मोठी जय्यत तयारी आपल्याला शिवसेना भवनामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला माझ्या मागचा तुम्हाला पोस्टर दाखवतोय, या पोस्टरमध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की झुकेंगा नाही, आणि याच प्रकारची विधानं आपल्याला गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्याला खासदार संजय राऊत करताना पाहायला मिळत होते। शिवसेना भवनाच्या दुसऱ्या मजल्यावरती जेव्हा ही पत्रकार परिषद सुरू होईल, तेव्हा ही पत्रकार परिषदेमध्ये लावरे व्हिडिओच्या माध्यमातून देखील काही व्हिडिओ आपल्याला दाखवताना पाहायला मिळणार। त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये जी स्क्रीन असेल ती स्क्रीन आपल्याला शिवसेना भवनासमोर आपल्याला हे LED स्क्रीन लावण्यात आलेली आहे, कारण की ह्या LED स्क्रीनवरती आपल्याला जे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिक आपल्याला या LED स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला ही पत्रकार परिषद पाहू शकतात। मात्र या पत्रकार परिषदेमध्ये जो राजकीय भूकंप होणार आहे, यामुळे या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण राहू शकतो, म्हणून मुंबई पोलिसांनी देखील या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण जर पाहिली असेल रेणुका, तर शिवसेना भवनाच्या खाली आणि शिवसेना भवनामध्ये आपल्याला मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। शिवसेना भवनामध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आपल्याला या ठिकाणी चौकशी करण्यात येताना पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच डॉग स्क्वॉड देखील या ठिकाणी शिवसेना भवनामध्ये आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांना देखील या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे की नेमकं आज संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी काय शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी देखील या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल तुम्ही, आज शिवसेना भवनामध्ये जय्यत तयारी केली जाते, मोठे भगवे झेंडे लावले जात आहेत, झुकेंगा नाहीचा पोस्टर आहे, LED स्क्रीन लावण्यात आलेला आहे, काय वाटतं तुम्हाला शिवसैनिक म्हणून? शिवसैनिक म्हणून आम्हाला एवढं सांगायचं वाटतं की केंद्र सरकार त्यांच्या यंत्रणेचा गैरवापर जो सुरू आहे त्याचा आता आम्हाला खरंच कंटाळा आलेला आहे। आणि त्याच्यासाठी जे आता काल आदित्य साहेबांना हे प्रश्न विचारले गेले की 3.5 मधले 3.5 कोण आहेत ते, तर जसं आदित्य साहेबांनी काल उत्तर दिलं की आता टॉस उडवले, तर आज बॅटिंग ऑर्डर येतील, तर आम्ही पण शिवसैनिक तयार आहे। जे साहेब सांगतील, जे आदेश येतील, तर आम्ही ती बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे फॉलो करायला तयार आहे। जे होईल ते आज प्रेस कॉन्फरन्समध्ये जे आम्हाला आदेश दिले जातील ते पुरेपूर आम्ही पाळले जाणार आहेत आणि भविष्यात त्यांच्याकडून हे असं परत होणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेऊ। म्हणजे त्यांच्या आदेशाचं पालन केलं जाईल। काही दिवसांपूर्वीच या शिवसेना भवनासमोर आपल्याला एक राडा होताना पाहायला मिळाला होता, मात्र भाजपा देखील तुम्हाला चॅलेंज देताना पाहायला मिळतंय, ते चॅलेंज तुम्ही कशा प्रकारे स्वीकारणार आहात? भाजपचं चॅलेंज आम्ही कधी मानलंच नाही भाजप की आमच्या समोर भाजपचं चॅलेंज आहे। भाजप हे आमच्या समोर आमने सामने आले नाही, लपूनच आलेली आहे। समोर आल्याच्या नंतर जे होईल ते त्यांना पण माहिती आहे की काय होणार आहे समोर आल्यावरती। ते फक्त ह्या
त्यांच्या सपोर्टिव्ह ज्या यंत्रणा आहेत त्याचा वापर करून आमच्या काही लोकांना डॅमेज करायला बघतात आणि हे खोटं हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. पुण्यामध्ये जे झालं त्यानंतर ते पुण्याचं प्रकरण तिथेच दाबलं गेलं. पुण्यावरून आता ते दुसरीकडे आले, रत्नागिरीत गेले. पुण्याच्यावर त्यांनी कंटिन्युटी केली नाही. ते जे त्यांचे वक्तव्य म्हणजे तुम्ही तुमच्या नेत्यांच्या आदेशाचं पालन करताय. आम्ही पालन करायला पूर्णपणे तयार आहोत. आम्ही पण वाट बघतोय. काल आदित्य साहेबांनी टॉस उडवलाय, आज बॅटिंग ऑर्डर भेटणार आहे. आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत शिवसैनिक. तर आपण रेणुका पाहिलं असेल तर या शिवसेना भवनामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आपल्याला जोशामध्ये असल्याचं पाहायला मिळते. कारण की काल मंत्री आदित्य ठाकरेंनी जे विधान केलं होतं की आता टॉस उडवलेला आहे, अजून तरी मॅच बाकी आहे, त्यामुळे आजच्या मॅच मधला जो रंगतदार सामना आहे तो अर्थात खरं आहे, तो 4 आजचा वाजता जो सुरू होणार आहे असं पत्रकार आपण म्हणू परिषद होईल शकतो तुषार. पण संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त आणखीन कोण कोण शिवसेना नेते तिथे येणार आहेत याविषयी काही कळू शकलंय? कारण आधी संजय राऊत यांनी म्हटलं होतं की ही फक्त माझी पत्रकार परिषद नाही तर ही शिवसेनेची पत्रकार परिषद आहे. अजून कोणाची उपस्थिती तिथे असू शकते असं काही कळू शकलंय? रेणुका, आजच्या पत्रकार परिषदेला संजय राऊतांसोबतच आपल्याला शिवसेनेचे खासदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील, ते संजय राऊतांसोबत आजच्या पत्रकार परिषदेला असतील. ते सर्व संजय राऊतांसोबत या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असतील. मात्र या पत्रकार परिषदेला संबोधन आपल्याला खासदार संजय राऊत करताना पाहायला मिळणार आहे. कोण ते 3.5 लोक आहेत ह्याचा आपल्याला या ठिकाणी जो उल्लेख आहे तो पत्रकार परिषदेमध्ये होईल. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला LED स्क्रीन देखील लावण्यात आलेल्या आहेत ज्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे या LED स्क्रीनच्या माध्यमातून संजय राऊत लावरे व्हिडिओ याचा काय नवा प्रयोग करतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर निवडणूक प्रचारामध्ये राज ठाकरे यांच्याकडून प्रचार सभांमध्ये लावरे व्हिडिओचा या ठिकाणी वापर करण्यात आला होता. त्यानंतर मात्र या ठिकाणी आता जर लावरे व्हिडिओचा वापर करण्यात आला तर तो शिवसेना पक्ष असणार. त्यामुळे आजची जी संजय राऊतांची सर्वात महत्वाची जी पत्रकार परिषद होते, ज्या पत्रकार परिषदेकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष अगदी लागलं बरोबर आहे. आहे, त्या पत्रकार परिषदेला आता परिषदेमध्ये काही तास उरलेत. अक्षरशः 3 तासानंतर आपल्याला कळू शकणार आहे की नेमकं शिवसेनेकडून कोणकोणते व्हिडिओ किंवा कोणकोणत्या नेत्यांचा, भाजप नेत्यांचा इथे उल्लेख होतोय का किंवा आणखीन काही नावं समोर येतात का हे देखील आपल्याला कळू शकेल. तुषार, क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय आणि या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण बघतोय मुंबईत शिवसेना भवनमध्ये महत्वाची पत्रकार परिषद आज दुपारी 4 वाजता. संजय राऊत यांच्यासोबत आपली दिल्लीत भेट झाली, पण या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिलंय. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा देखील प्रसाद लाड यांनी दिलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांनी. शिवसेना भवनामध्ये सर्वात मोठी पत्रकार परिषद होणार आहे. कारण की त्या पत्रकार परिषदेविषयी संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून सांगतायत. अखेर तो दिवस आज आलेला आहे. 4 वाजता ही प्रेस सुरू होईल. आमदार असतील, खासदार असतील, शिवसेना भवनामध्ये जमण्यास सुरुवात झालेली आहे. कसं पाहता याकडे? आम्ही या गोष्टीला फारसं महत्त्व देत नाही. बघा, प्रत्येक पक्षाचा विरोधक हा टीका टिप्पणी करत असतात. त्यामुळे संजय राऊत ज्या पद्धतीत बोलतायत ते काय इराण आणि अमेरिकेची मैत्री करून देणार नाहीये किंवा आता युक्रेनमध्ये जो हल्ला होत आहे तो थांबवणार नाहीये. त्यामुळे ते पत्रकार परिषदेत काय बोलतात, ते काय अर्थहीन बोलणार आहे त्याला आम्ही अर्थाने उत्तर देऊ. त्यामुळे फारसं महत्त्व आम्ही त्या पत्रकार परिषदेला देत नाही आहोत. दुसरा विषय जो तुम्ही म्हटला तो अतिशय महत्त्वाचा आहे की आज NIA आणि ईडीच्या माध्यमातून मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संदर्भात काही धाडीसत्र चालू आहे. आज आपण त्याकडे फार गांभीर्याने या जनतेने पाहिलं पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की ज्या दाऊद इब्राहिमनी 92-93 मध्ये बॉम्बब्लास्ट केला, ज्या दाऊद इब्राहिमनी 2001-2 मध्ये बॉम्बब्लास्ट केला, कसाबच्या 26/11च्या हल्ल्यामध्ये ज्या दाऊद इब्राहिमचा हात होता, त्या दाऊद इब्राहिमची चौकशी कित्येक वर्ष NIAच्या माध्यमातून, CBIच्या माध्यमातून होत होती आणि आता NIAने त्याचा गुन्हा दाखल केला. तर त्यामध्ये मुंबईतली कोण बडी धंड यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत किंबहुना कोणाचा हात आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण हा जो विषय आहे हा देशहिताचा प्रश्न आहे, दहशतवादी विचारांच्या विरोधातला आहे. त्यामुळे त्याच्याकडे पाहणं महत्त्वाचं आहे. संजय राऊत काय म्हणतात ह्याच्यापेक्षा NIA आणि ईडीच्या धाडसत्रामध्ये काय मिळतं किंवा कळतं हे जनतेला उत्सुकता जास्त आहे. सर, संजय राऊत काय म्हणतात यासाठी विचारायचं कारण संजय राऊतांनी यापूर्वी देखील इशारा दिलेला आहे की मुंबईमध्ये दादा ही शिवसेनाच आहे, मुंबईमध्ये हा शिवसेनेचाच आवाज ऐकला जाणार आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांविषयी आम्ही म्हटलं तर त्यांना नागपूर देखील गाठता येणार नाहीये. आज पत्रकार परिषदेमध्ये ते 3.5 जणांची नावं घेणार आहेत आणि त्यांना लवकरच अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत देखील जावं लागणार आहे. कोण ही 3.5 लोक, काय तुम्हाला वाटतं? जो गरजते है वो बरसते नहीं है. त्यामुळे संजय राऊत
त्यांना वेळोवेळी हे सांगावं लागतं की आम्ही म्हणजे दादा आहोत, आम्ही म्हणजे मुंबईचे दादा आहोत, हे सांगण्याची गरज कधी कैलासवासी शिवसेना प्रमुख जिवंत असताना लागली नाही. आम्ही त्यांचा आदर करतो, महाराष्ट्रातली जनता त्यांचा आदर करते आणि आदरपूर्वक त्यांना घाबरत होती. आज राऊत साहेबांना वेळोवेळी हे सांगावं लागतंय, हे दुर्दैव आहे. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि संजय राऊत काय बोलणार याकडे देशाचं लक्ष आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तर राऊत काय बोलणार हे मला कसं माहीत असेल असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. वाजल्यानंतर संजय राऊत टेक ओव्हर, त्याच्यामुळे आपल्याला 3 वाजेपर्यंत होतं. त्याच्यामुळे जे काय करायचं ते 3च्या आत करूया. बरोबर आहे ना? त्यांना 3 नंतर तर 6रच आहे. त्याच्यामुळे आपण दोघं काय आपली पब्लिसिटी करायची आत्ताच करून घेऊया. आधी थोडंसं ठरवून बोलायला पाहिजे होतं. मग तेवढी तरी ब्रेकिंग न्यूज दिली असती तुम्हाला. तुम्ही मला असं म्हणालात की ते काय बोलतील, मी एवढंच म्हटलं की बा काय बोलतील हे त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांच्या मनात काय आहे मी कसं सांगणार. तुम्ही त्यावर असं म्हटलं की त्यावर प्रतिक्रिया, तर ते बोलल्यानंतर प्रतिक्रिया देऊ. त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या डोक्यात काय आहे हे मी कसं सांगू शकणार. आणि त्यामुळे ते जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतील त्याच्यानंतर मी ट्रान्झिटमध्ये असेल, दिल्लीला चाललो आहे एका लग्नासाठी, तर ज्यावेळेला दिल्लीत उतरेन तेव्हा तुमच्यापैकी कोणतरी मला भेटेलच, त्यावेळेला बोलेन. ते मुंबई स्वतःची मानतात, महाराष्ट्र स्वतःचा मानतात. प्रत्येकाला बोलण्याचं, क्लेम करण्याचं स्वातंत्र्य आहे. सर्वसामान्य माणसावर यांनी अधिकार कधीपासून गाजवायला सुरुवात केला. पण यावर काहीतरी म्हणून वातावरण गडबड करण्याचं काही कारण नाही. त्यांना 4 वाजता बोलू देत. त्याच्यामधलं काही बोलण्यासारखं असेल तर मी दिल्लीत तुमचे प्रतिनिधी भेटतील त्यांच्याशी बोलतो. तर देशात कोण भ्रष्टाचारी आहे याचा खुलासा संजय राऊत पत्रकार परिषदेत करणार आहेत असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे. बघूयात त्यांची प्रतिक्रिया. आम्ही चोर नाही, हे चोर आहे हे दाखवण्याचं जे केंद्रातले ईडी आणि सीबीआय सारखे पोपट त्यांनी पोसून ठेवलेले आहेत, त्या पोपटांचा वापर हे करतात आहेत. पण सत्यता बाहेर येणार आहे. आणि संजय राऊत आज पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे जे धोंड, भ्रष्टाचारी धोंड, त्यांचे चेहरे समोर आणणार आहेत. आणि राऊत यांच्या पत्रकार परिषदेतल्या आरोपांनंतरच अधिक खुलासा होऊ शकेल असं मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं. संजय राऊत साहेबांनी जी घोषणा केलेली आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती पुढे यायला दुपारपर्यंत थांबावं लागेल आणि त्यांची पत्रकार परिषद झाल्याच्या नंतरच याच्या संदर्भामध्ये स्पष्ट चित्र होईल. बाकी इतर गोष्टीच्या बाबतीत मी आत्ता काही बोलू इच्छित नाही. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दुपारी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी नाशिकमधले शिवसैनिक मोठ्या संख्येनं मुंबईकडे निघालेत. काही शिवसैनिकांनी भाजपचा निषेध केला आणि त्यासाठी काळ्या रंगाचे टी-शर्ट्स त्यांनी परिधान केलेत. या सगळ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी. सीडी असेल, सीबीआय असेल आणि हे आतापर्यंत सहन केलं, पण आता कुणी उठतं आणि महाराष्ट्राला बदनाम करतं हे आता सहन शक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. आणि म्हणून ही जी काही लोक आहेत, हा जो भाजपचा रडीचा डाव आहे, याला कुठेतरी उघड केलं पाहिजे. यासाठी माननीय राऊत साहेब आज मोठी पत्रकार परिषद घेत आहे आणि त्यांनी सांगितलंय या 3.5 नमुने जेलमध्ये जाणार आणि ते सगळं ऐकण्यासाठी उत्स्फूर्तपणे सर्व शिवसैनिक, मग ते महाराष्ट्रातून असेल, नाशिकमधून असतील, हे मुंबईला निघालेत. आता खरं तर आपण मातोश्रीच्या अगदी जवळ आहात. आपण आमदार म्हणून आपली नावाची देखील चर्चा होती. मात्र या पत्रकार परिषदेत काय होणार अशी उत्सुकता सगळ्यांना आहे. आपल्यापर्यंत नेमकी काय बातमी? नाही, आदरणीय राऊत साहेबांनी आज सगळ्यात अगोदर सकाळी ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्येच या सगळ्या पत्रकार परिषदेचा मतितार्थ आहे. आंधियों से कह दे की टकराने की कोशिश मत कर. या सगळ्या याच्यामध्ये एकच इशारा दिला जातोय की आज जे काही दिल्ली सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या राज्यांमध्ये भाजपेतर सत्ता आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्रातील सर्व आघाडीच्या नेत्यांना या ठिकाणी बदनाम करून, मग ईडी असेल, सीबीआय असेल, सीडी काय ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांना माध्यम करून, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्या अनेक लोकांवरती असे चुकीचे आरोप करणं किंवा त्या लोकांना चुकीच्या मार्गाने फसवणं, या गोष्टीचा या ठिकाणी महाराष्ट्रभर हे जे उद्योग चालले त्याच्या विरोधामध्ये आजची पत्रकार परिषद आहे. ज्या दिवसापासून सरकार स्थापन झालं महाविकास आघाडीचं आणि त्या सरकार स्थापन करण्यामध्ये संजय राऊत साहेबांनी जी भूमिका बजावली, त्यांना टार्गेट करण्याचं काम भाजपातर्फे होते. परंतु काल जे राऊत साहेबांनी ट्विट केलं की 3.5 नमुने माझ्या पत्रकार परिषदेनंतर जेलमध्ये जातील,
ती उत्सुकता म्हणून आज सर्व नाशिक शहरातील सर्व शिवसैनिक यातनं समर्थनार्थ जात आहेत. ही गोष्ट निर्माण करण्यात आली आणि या वाहनातून आता हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. त्यामुळे एकूणच आता भाजप आणि शिवसेनेमधला संघर्ष जो आहे तो आता रस्त्यावर उतरू लागलेला आहे. पुढच्या काळामध्ये हा संघर्ष अधिक पेटू शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि आता आपण बातमी बघणार आहोत मुंबईत काही वेळापूर्वीपासून सुरू असलेल्या ईडीच्या छापेमारीची. कारण ईडीनं मुंबईमधल्या अनेक ठिकाणी धाडी टाकल्यात. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित ठिकाणांवर या धाडी टाकल्याचं देखील म्हटलं जात आहे. कारण मुंबईमध्ये सकाळपासून हे धाडसत्र सुरू आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित काही ठिकाणी मुंबईमध्ये ईडीची ही छापेमारी सुरू आहे अशी माहिती सध्या कळते. दाऊदशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी सकाळपासून सुरू आहे. असं देखील म्हटलं जातं की हसीना पारकर यांच्या घरापर्यंत देखील ईडी पोहोचलेलं होतं, पण त्या तिथे नसल्यामुळे, तो फ्लॅट बंद असल्यामुळे हसीना पारकरच्या घरी ही धाड म्हणजे हा छापा होऊ शकला नाही अशी देखील काही वेळापूर्वी माहिती कळली होती. पण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे धाडसत्र सुरू असल्याचं कळत आहे. ईडीच्या वतीने जी छापेमारी सुरू आहे त्यात अंडरवर्ल्ड डॉन आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून ज्याला जो कुप्रसिद्ध आहे दाऊद इब्राहिम याच्या निकटवर्तीयांवर ही छापेमारी सुरू आहे. आणि याच संदर्भात ला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. यांच्या घरी असलेली जी इमारत आहे तिथे आज सकाळी ईडीने छापे टाकलेले आहे. सकाळी 8 वाजेच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आणि जे सीआरपीएफचे जवान आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते. आता हसीना पारकर यांचं घर तर बंद असल्याची माहिती समोर येत आहे, परंतु जे या ठिकाणी असलेले त्यांच्या निकटवर्ती आहेत त्यांची सुद्धा चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे. मुंबईत जवळपास 8 ते 10 ठिकाणी अशा प्रकारचा छापा घातला जात असल्याची माहिती समोर येत आहे. जे मनी लॉन्ड्रिंग आहे, ड्रग्स कनेक्शन आहे, त्याचबरोबर हवाला आहे, या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे ती माहिती ईडीकडनं गोळा करण्यात येत आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी ही रेड सकाळपासून सुरू आहे. नेमकं या चौकशीतून काय होणार आहे, कोणाला अटक केल्या जाते का, त्यांचे निकटवर्तीय कोण आहेत, ही सगळी चौकशी जी आहे ती ईडी करत असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यातूनच नंतर नेमकं काय समोर येतं हे ईडी जेव्हा सगळी चौकशी करेल आणि कोणाला अटक करेल त्याच नंतर सगळं समोर येणार आहे. परंतु तत्पूर्वी मात्र हवाला कांड असेल किंवा मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा ड्रग्स कनेक्शन असेल यावर नेमकं काय कनेक्शन समोर येते आणि ईडी कशा प्रकारची कारवाई करते याच्यासाठी काही वेळ घालवणं सुद्धा आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या छापेमारी संदर्भात काय प्रतिक्रिया दिली तीही आपण बघणार आहोत. पार्लमेंटमध्येही या विषयाबद्दल बोललेले आहे. हे दुर्दैवी आहे की हे केंद्र सरकार हे सातत्याने, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये आईस म्हणतो, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, हे मी पार्लमेंटमध्येही बोललेले, या आईसचा सातत्याने गैरवापर, कोणी विरोधात बोललं की पाठव नोटीस, आणि हे सगळ्या बरोबर विरोधी पक्षातच कशा या नोटिसेस येतात ह्याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि गंमत एका गोष्टीची आहे की तुम्ही विरोधात असला की तुम्हाला हे आईसच्या नोटिसेस येतात, तुम्ही भाजपमध्ये गेला की त्या नोटीस कशा विरघळतात देवालाच ठाऊक, किंवा जातात कुठे माहिती नाही, किंवा कुठल्या श्रेडरमध्ये जातात, हा एक महत्वाचा प्रश्न आणि विचार करण्यासारखा आहे. त्याच्यामुळे जो कोणी विरोधात आहे त्याला या 3 आईसच्या नोटिसेस येत राहतात. हे फक्त दडपशाही आहे, लोकांना भीती दाखवायचा प्रयत्न सातत्याने केंद्र सरकार करते. नवीन राहिलेलं नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीनं लढाई करायची याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका योग्य आहे असं मला वाटत नाही. आता आणि म्हणजे फक्त एक पक्ष सोडून बाकीच्या सगळ्या पक्षाच्या किंवा बाकीच्या इतर सगळ्या लोकांच्यावर त्या ठिकाणी रेड्स करणं किंवा त्यांना त्रास देणं हे कितपत उचित आहे याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. आणि जाताना महत्त्वाची आठवण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. बातम्यांच्या अपडेटसाठी फेसबुक आणि ट्विटरवर आम्ही आहोतच, त्याचबरोबर यूट्यूबवर देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.